पुढे गेलो आता पार्थ पवारांचं जे बोलणं आहे हे कुठेतरी हास्यास्पद आहे आणि त्यांनी जे बोललं ते म्हणजे त्यांच्या वक्तव्यात लोक दाखवून देतील, पाहून घेतील, येणारा काळ अवघड आहे, म्हणजे हे सगळं जे आहे ना हे गांभीर्याने न घेण्याचं आहे. अजितदादांचा सारखा एक मोठा महाराष्ट्राचा नेता, एक खमक्या एक नेतृत्व, त्यांचा वारसा पुढे घेऊन जायचा आहे म्हणून केवळ गुलाबी जॅकेट घालून खासदारकीची शपथ घेतल्याने तो वारसा पुढे नेता येणार नाही. त्याची जाण ठेवायला पाहिजे, त्याचे भान ठेवायला पाहिजे, ते त्यांच्याकडून सांभाळलं जात नाही. त्यामुळे त्यांचं वक्तव्य हे निराधार आहे, चुकीचं आहे आणि काँग्रेस संपू पाहणारे आणि काँग्रेसचा विचार संपला म्हणणारे भले भले जे आहेत त्या भले भल्यांकडून अद्यापपर्यंत काँग्रेस संपवणं शक्य झालेलं नाही. आता भारतीय जनता पक्षाची सलगी करून, भारतीय जनता पक्षाच्या जवळ जास्ती राहून किंवा भारतीय जनता पक्षाला घाबरून आता ते भारतीय जनता पक्षासारखं दादांत खोटं आणि मनातील ते तसं बोलायला लागलेलं आहे. त्याच्यामुळे त्यांच्या या वक्तव्यावर पण सपकाळजी या पातळीवरती असा पण प्रश्न आहे की ही जी ऐन वेळी माघार घेतली गेली आहे त्याच्या आधी जर हा प्रश्न